कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गुढीपाडव्यासाठी स्पेशल रेसिपी। पण त्याआधी गुढीपाडवा आपण का साजरा करतो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल ना। श्री विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह इतर दुष्ट राक्षसांचा पराभव केला आणि चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले म्हणून सगळ्या जनतेने गुढ्या उभारून तोरणं उभारून रामरायांचं स्वागत केलं आणि तेव्हापासून मग आपण गुढीपाडवा साजरा करतो आणि गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आपण मानला जातो। तर अशा या गुढीपाडव्याला अगदी आपलं इक्वेशनच जमलेलं आहे की श्रीखंडपुरीचा बेत हा असतोच असतो। 99% लोकांच्या घरी गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीच केली जाते। तर मी तुम्हाला श्रीखंडपुरी दाखवून झालेली आहे, पण आज थोडं असं वेगळं श्रीखंड मी तुम्हाला दाखवते। तर फ्रूट श्रीखंड आणि नुसतं फ्रूट श्रीखंड नाहीये, तर थंडाई फ्रूट श्रीखंड आपण कसं करायचं ते बघणार आहोत। चला तर पटकन सुरू करूया। बघा, आता श्रीखंडासाठी चक्का मी करायला ठेवला होता। चक्का म्हणजे काय करायचं असतं, घरीच मी विरजण लावलं होतं, दही लावलं होतं आणि दही लागल्यानंतर मग ते एका फडक्यामध्ये बांधून रात्रभर टांगून ठेवलं होतं आणि त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि यालाच म्हणतात श्रीखंडासाठीचा जो चक्का आपण करतो तो। तर आता हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे किती आहे तो। 1.5 कप चक्का झालेला आहे। विरजण लावलं होतं 1.5 लिटर दुधाचं आणि मग दही लागल्यानंतर फडक्यात बांधून ते सगळं पाण्याचा अंश निघून जाऊन एवढा 1.5 कप चक्का आपल्याला मिळाला आहे। म्हणजे जवळजवळ 150 ग्रॅम हा चक्का आहे अंदाजे। इथे मी आता अर्धा कप साखर घेतलेली आहे। खूप जास्त गोड पण नको आहे आणि आंबट पण नको आहे आपल्याला, आणि आपण नंतर टेस्ट करून बघूच शकतो, कमी वाटली तर घालू शकतो। आता हे मी छान फेटून घेते चक्का आणि पिठी साखर, ती पण मी घरीच दळलेली होती। व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे। पावडर जी आहे ती थंडाईची पावडर मी करून घेतलेली आहे। ही थंडाई पावडर कशी केली ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिते, तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल। आणि करून ठेवून ही फ्रीजमध्ये राहते। तर ही आता मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे, ती घालते आणि हे 3 ते 4 काड्या केसर भिजत ठेवलं होतं दुधामध्ये, तर ते घालायचे आपल्याला। आणि आता पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे थंडाई पावडर। माझं मिक्स करून झालेलं आहे आणि आता इथे थोडीशी जायफळ पावडर घालते। श्रीखंड म्हटलं की जायफळ पावडर हवीच आणि थोडी वेलची पावडर। थंडाई फ्रूट श्रीखंड जरी असलं तरी श्रीखंड परिपूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट घातले जातात आणि त्याच्यामुळे श्रीखंड आपल्याला बाधत नाही, व्यवस्थित पचायला मदत होते असं आयुर्वेद शास्त्र सांगतं। तर ते काय आहेत इन्ग्रेडियंट्स हे मी तुम्हाला रेसिपी बनवताना सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा, मध्ये मध्ये स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि इतर महत्त्वाच्या टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे। ही थंडाईची पावडर जी आहे ना त्याच्यात सुद्धा थोडी वेलची आहे म्हणून ह्याच्यात थोडी मी कमी घालते। आणि आता मी जे तुम्हाला म्हटलं होतं ना 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट, तर हे आहे 1 चमचा मध आहे, ते घालते मी, आणि 1 चमचा घरी केलेलं साजूक तूप आहे, विकतचं पण तुम्ही घालू शकता, माझं घरचं आहे म्हणून घरचं घालते मी। तर हे आपल्याला चवीसाठी म्हणून नाही तर आपल्याला श्रीखंड व्यवस्थित पचावं म्हणून आपण घातलेलं आहे। हे आयुर्वेदानुसार हे 2 इन्ग्रेडियंट घातले, मध आणि तूप, तर श्रीखंड आपल्याला बाधत नाही। म्हणजे तुम्ही कितीही खाऊ शकता, अगदी मनसोक्त मस्तपैकी श्रीखंडपुरीवर ताव मारा गुढीपाडव्याच्या दिवशी आणि छानपैकी ताणून द्या। जायफळ पावडर पण आहे, मस्त झोप येईल आणि श्रीखंड बांधण्याचं टेन्शनसुद्धा राहणार नाही। नेक्स्ट स्टेप आपली फळं घालायची आहेत। तुमच्या आवडीची फळं तुम्ही घालू शकता, पण सिट्रस फूड घालू नका, नाहीतर श्रीखंडाला आंबटपणा येईल। मी इथे द्राक्ष घालते आहे, हे बघा 2 तुकडे करून घेतलेत मी, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ज्या प्रमाणात श्रीखंड असेल त्या प्रमाणात तुम्ही फळं घाला। ॲपल सोलून घेतलं आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालते। आणि हा एक छोटासा चिकू होता, चिकू घालते। चिकू पण सोलून घेतला आहे आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे।
पुन्हा छान मिक्स करून घेऊया आपण. केळं वगैरे घालू नका शक्यतो, हेच फ्रूट्स छान लागतात श्रीखंडामध्ये. आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे आपल्याला थंडाईच्या पावडरचा, आणि शिवाय केशर मिश्रित दूध घातलेलं आहे आपण. केशराचा छान रंग आलेला आहे. आता आपण याला गार्निश करूया. आणि आता आजपासून मी मध्ये महत्त्वाच्या टिप्समध्ये इम्पॉर्टंट टिप्स देत होते, त्यामुळे आता आपण पुन्हा सुरू करतो आहोत. तर आता पहिली टिप आपली म्हणजे आजपासून जी सुरुवात करतोय ती ब्युटीशी रिलेटेड टिप आहे की गुलाबाला सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं, आणि गुलाबाचं पाणी, गुलाबाचं तेल, गुलाबाच्या पाकळ्या या सगळ्या सौंदर्य प्रसाधनासाठी वापरल्या जातात. तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाबाच्या तेलामध्ये थोडंसं पाणी मिसळा आणि ते फाउंडेशन लावण्यापूर्वी तुमच्या स्किनवर लावा, चेहऱ्याला, आणि मसाज करा थोडा वेळ. याच्याने चेहऱ्यावर बेस तयार होतो, आणि जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत मॉलिश करत राहा चेहऱ्याला. तर ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा मेकअप करण्यापूर्वी. तुम्हाला थंडाई फ्रूट श्रीखंड मस्त आहे ना, छान दिसतंय ना. तर या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की हे घरी करून बघा. पटकन बनतं, आणि चक्का कसा करायचा हे सगळं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी बायोमध्ये देते आहे. तेव्हा हे श्रीखंड नक्की तुम्ही घरी ट्राय करा, आणि तुमचं थंडाई फ्रूट श्रीखंड कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि हा जर तुम्ही माझा पहिलाच व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे माझे वेळोवेळी ज्या नवीन रेसिपीज माझ्या पोस्ट होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल, आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. चला तर आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.